सर, आज पत्रकार परिषद लेने का क्या उद्देश्य है आपका? किस तरह का केस रजिस्टर्ड हुआ था 2018 में? 2018 में नवगढ़ पुलिस स्टेशन के तहत 292 एफआईआर जो अभिनव शेतकरी शिक्षण मंडल के द्वारा पुरानी कमेटी मेंबर्स के अगेंस्ट रजिस्टर किया गया था, जिसमें टोटल 9 आरोपी थे, जिसमें से एक कंपनी भी थी जिसमें मोहन पाटिल, गुरुनाथ पाटिल, वासुदेव पाटिल, प्रशांत पाटिल, शरद पाटिल ऐसे पुराने संस्था के मेंबर्स थे। हमारा ऐसा क्लेम था, हमारी संस्था जो आज चेयर पे, उनका ऐसा क्लेम था 2012 से कि संस्था के अंदर इन लोगों का मिसयूज़ ऑफ पावर और साथ ही साथ फॉर्ज एंड फैब्रिकेशन करके फंड को, स्कूल के फंड को ये लोग यूटिलाइज़ कर रहे हैं। जिसके अंदर सबसे पहला मुद्दा था हमारा रिंग इंडिया कंपनी, जिसको कंप्यूटर के टेंडर्स दिए गए थे जो फ्रॉड एंड फैब्रिकेटेड थे, जो उसने कोई सर्विस नहीं प्रोवाइड की थी, फिर भी उसको पैसे दिए जा रहे थे। दूसरा हमारा क्लेम था कि संस्था के अंदर जो ये गवर्नमेंट एड संस्था है, तो गवर्नमेंट एड संस्था के तहत गवर्नमेंट से हमें चावल और खिचड़ी बना के बच्चों को खिलाए जाने के लिए दी जाती थी, पर वो खिचड़ी कभी नहीं बनी स्कूल के अंदर, ना ही वो चावल दिखे गए। तो उसके अंदर हमारा दूसरा ये चैलेंज था। और तीसरा हमारा चैलेंज था जो बच्चों के लिए जो आई कार्ड बने थे उसके अंदर फ्रॉड है, और बाकी बहुत सारे ऐसे फ्रॉड थे जो इसके अंदर छोटे छोटे फ्रॉड थे, जिसको हमने चैलेंज किया था। जो नवगढ़ पुलिस स्टेशन में एफआईआर रजिस्टर के लिए एप्लीकेशन की, पर वो रजिस्टर नहीं हुई। फिर उसके बाद हमने कोर्ट में जाके 156(3) का ऑर्डर लिया मैजिस्ट्रेट कोर्ट से। वो ऑर्डर लेने के बाद नवगढ़ में आई। नवगढ़ में भी हमको ऐसा लगा कि इन्वेस्टिगेशन पूरी तरह से सही नहीं जा रही है, क्योंकि ये एक इकोनॉमिक ऑफेंस था, पैसे इन्वॉल्व थे, एंट्रीज इन्वॉल्व थी, जिसके कारण हमने एक लेटर एसपी को लिखा। एसपी को लिखने के बाद उनको भी ऐसा लगा कि ये क्राइम में इन्वेस्टिगेशन होना बहुत ज़रूरी है, तो उन्होंने ये मैटर को ईओडब्ल्यू में ट्रांसफ़र किया। ईओडब्ल्यू में ट्रांसफ़र करने के बाद सभी आरोपियों ने एंटीसिपेटरी बेल मूव की थाना कोर्ट में, जो कि रिजेक्ट हो गई। उसके बाद करीबन 4 साल 9 महीने तक इनकी इंटरिम प्रोटेक्शन चली बॉम्बे हाई कोर्ट से, जिसमें 2 साल का समय आपको पता होगा लॉकडाउन का था, जिसके कारण बहुत तकलीफ थी। उसके बाद सुप्रीम कोर्ट हम गए। सुप्रीम कोर्ट से हमने ऑर्डर लिया कि किसी भी हालत में ये पिटीशन की सुनवाई की जाए, क्योंकि बहुत समय तक इसमें डेट ली जा रही थी, क्योंकि 9 लोग थे, अलग अलग वकील थे, तो कभी इसको समय नहीं मिलता, कभी उसको समय नहीं मिलता, जिसके कारण ये डिले हो रहा था। बट सुप्रीम कोर्ट ने इस पर तात्पुरता ऑर्डर पास किया कि ये एंटीसिपेटरी की सुनवाई 1 महीने में हो, और जिसमें हमें जस्टिस मिला है। और एंटीसिपेटरी बेल 3 से 4 आरोपी की अलाउड हुई है और 2 आरोपियों की रिजेक्ट हुई है, जिसमें मोहन पाटिल और प्रशांत पाटिल की एंटीसिपेटरी रिजेक्ट हुई है। बाकी एंटीसिपेटरी 5 से 6 आरोपी की अलाउड हुई है, जिसको हम सुप्रीम कोर्ट जल्द से जल्द चैलेंज करने वाले हैं। और आज जहाँ तक आपको पता होगा कि प्रशांत पाटिल ने सरेंडर किया है, कल रात को हमें ऐसा पता चला है, तो आज उनको कोर्ट में हाजिर भी किया जाएगा। इसमें एक मुद्दा जो था सबसे बड़ा, मधु मोहन करके जो संस्था थी, जिसके नाम पे मोहन पाटिल जी का ऐसा बोलना था कि ये संस्था खिचड़ी बनाती है, उसमें महिलाएं इन्वॉल्व थी, बहुत सारी महिलाओं के नाम दिए गए थे, एग्रीमेंट साबित किए गए थे कोर्ट के अंदर, पर वो सब सिद्ध हो गया कि वो एक फ्रॉड था, फैब्रिकेशन था, एक आई वॉश था। खाली एक ऐसा पर्दा खड़ा किया गया था कोर्ट के सामने दिखाने के लिए कि एक ये संस्था है जिसको एक काम दिया जा रहा है, जबकि वो संस्थाओं की महिलाओं का ऐसा कहना था कि उन्होंने कभी ऐसी संस्था ही नहीं बनाई, उनको कभी ऐसे मेंबर ही नहीं बनाया गया। हाँ, भले उनके बैंक अकाउंट खोले गए और उनके बैंक से पैसे निकल रहे थे, उनके बैंक में पैसे, ये भी उनको महिलाओं को नहीं मालूम था। तो ये बहुत बड़ा स्कैम और एक फ्रॉड था, जिसमें हमें पूरी संस्था को एक सफलता मिली है कि इनकी बेल रिजेक्ट हो गई है। और हम अब कोशिश करेंगे कि इनको जितना हो सके अंदर रख के इन्वेस्टिगेशन करके संस्था का जो नुकसान हुआ है, एक तो रेपुटेशन का, और संस्था के जो पैसे इन्होंने खाए वो वापिस से संस्था को मिले, ताकि ये स्कूल वापिस से उस लेवल पे आए जिस लेवल पे ये थी। आगरी समाज ने बढ़ चढ़कर खून पसीना बहाकर ये शिक्षण मंडल बनाया था, कहीं ना कहीं उसको एक दाग लगने जैसा काम मोहन पाटिल द्वारा किया, ऐसा लगता नहीं क्या? ये मैं ऐसा बोलूँगा कि मोहन पाटिल ही नहीं, उसके साथ जितने भी लोग मिले हुए थे इस संस्था से, उनको इतना बुरा लग रहा है कि ये स्कूल एक 15,000 से 18,000 बच्चों की स्कूल थी, जिसकी आज 4 से 5,000 पे आके रुक गया है। तो ये बताता है कि मोहन पाटिल के दाग के कारण हमें कितना नुकसान हो रहा है। और वही छोड़िए, स्कूल का स्तर जो है और स्कूल का नाम किससे जाना जाता है, उनके प्रिंसिपल से और उनके एथिक्स से जाना जाता है। अब जब ये पूरे मीरा भाईंदर में चर्चा होती है कि अभिनव स्कूल में इतना बड़ा फ्रॉड हुआ है, खिचड़ी के लोग पैसे खा गए, चावल के पैसे खा गए, तो कोई कैसे इस स्कूल पे विश्वास करेगा? तो ये हमें बहुत बड़ा नुकसान हुआ है, पर हम कोशिश कर रहे हैं कि इसकी भरपाई हो, क्योंकि लड़ रही भी स्कूल है, स्कूल के संस्था के मेंबर लड़ रहे हैं कि इसको न्याय मिले, जिससे ये साबित होगा कि स्कूल नहीं थी पर कुछ लोग इन्वॉल्व थे, जिसको उनकी सज़ा मिलेगी। पॉलिटिकल प्रेशर के कारण पुलिस ने सहयोग कर रही है, ऐसा लगता है क्या? देखिए कैसा है, पॉलिटिकल प्रेशर हर जगह पे अपने को बोलना पड़ता है, पॉलिटिकल प्रेशर है। पर मेरा ये मानना है, जो मैंने आपको पहले भी कहा था,
कि जस्टिस डिले जरूर हुआ था, डिनाई नहीं होगा, कितना भी प्रेशर आने दीजिए, किसी के द्वारा भी प्रेशर आने दीजिए, पर जब सच जो है उस दस्तावेजों में है, वो कोर्ट के अंदर भी साबित हो गया, तो आप उसको कितनी देर तक डिनाई करेंगे? कोई भी आदमी वो कब तक डिनाई करेगा उसको? जिन आरोपियों की बेल अलाउड हुई है, क्या उसको आप चैलेंज करने जा रहे हैं? 110% हम बहुत जल्द सुप्रीम कोर्ट में हमारी तैयारी हो गई है, पिटीशन भी रेडी है, बहुत जल्द इसको फाइल की जाएगी। मोहन पाटिल का कार्यकाल कितने समय का था और कितने करोड़ का उन्होंने भ्रष्टाचार किया? जैसे हमारी एप्लीकेशन जो थी, जहाँ तक मुझे याद है, जब हमने मैजिस्ट्रेट कोर्ट में मूव की थी, हमारा क्लेम था मोर देन 6 करोड़ का स्कैम है। अब जब वो आदमी अरेस्ट होगा तो उसके अंदर बहुत कुछ चीज़ें मालूम पड़ेगी। अब जहाँ तक रहा सवाल कार्यकारिणी का, उनका कितने समय था, सबसे बड़ी बात है वो जिस पोस्ट पे थे, हमारा तो ये बोलना है कि संस्था की अगर आप नॉर्म्स देखेंगे उसके अंदर वो पोस्ट ही नहीं थी। उन्होंने खुद ने ये पोस्ट क्रिएट की, खुद ने बैठे, क्योंकि उस समय जहाँ तक मुझे याद है तुलसीदास मात्रे जी तो थे, उनको पैरालाइज अटैक आया हुआ था, वो नहीं थे, तो जिसका उन्होंने बहुत अच्छे से मिसयूज़ करके उस समय का उन्होंने अपनी ये पोस्ट क्रिएट की थी। ये कितने समय का होगा वो कार्यकाल? मेरे हिसाब से उन्होंने कितने वक्त तक, कमेटी का 3 साल था। कमेटी 3 साल की कमेटी थी। 3 साल एक साल। अभी कॉन्स्टिट्यूशन आप के क्या साथ। उम्मीद रखते हैं पुलिस प्रशासन से? पुलिस प्रशासन से हमें ये उम्मीद है कि जब वो कोर्ट में आए तो कम से कम उनकी बेल एप्लीकेशन और उनको रिमांड पे लिया जाए, ताकि सारी चीज़ दूध का दूध और पानी का पानी हो। इसको रिमांड में लिया जाए। मोहन पाटिल और प्रशांत पाटिल और बाकी आरोपी को भी, जिनकी बेल रिजेक्ट होती जाएगी धीरे धीरे। आपने ऐसा बताया था पहले कि मोहन पाटिल ने अपने बचाव के लिए पुलिस डिपार्टमेंट को और चैरिटी कमिश्नर को कुछ फॉल्स डॉक्यूमेंट दिए थे, वो थोड़ा उस बारे में रोशनी डाली, क्या तो मामला? जैसे मैंने आपको कहा कि मधुमोहन संस्था थी एक, जिसको उन्होंने क्रिएट किया कि ये संस्था को स्कूल काम देती है खिचड़ी बनाने का, पर वो संस्था के खुद के एफिडेविट है, वो महिलाओं के एफिडेविट है को पुलिस स्टेशन में, और स्टेटमेंट है कि हमने कभी ये काम ही नहीं किया। दूसरा, जैसे आपको पता होगा कि एक कमेटी जब बैठती है, मीटिंग होती है, मिनट्स बुक बनती है, तो इनके जो उन्होंने सबमिट किया कोर्ट के अंदर, फर्स्ट पेज पे हैंड राइटिंग हाथ से लिखा हुआ है, और ऑल अ सडन बाकी सब टाइप और प्रिंट आउट है। तो ये बहुत बड़ा फ्रॉड किया था, जिसमें सिग्नेचर जैसे 5 जन की और पीछे लिखा गया, पूरा उन्होंने छाप दिया था। तो ये सब फ्रॉड उनको पता चला, तो जो कोर्ट के अंदर भी आ गए सारे डॉक्युमेंट, ये दस्तावेज। सर काय सांगणार अभिनव शेतकरी शिक्षण मंडळातर्फे आज प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, काय नक्की विषय आहे? या आमच्या अभिनव शिक्षण संस्थेमध्ये जवळजवळ 2011 पासून मोहन पाटील कार्याध्यक्ष आम्ही त्यांना निवडलेला होता, आणि त्यांच्या हातात याच्यावरती विश्वासावर आम्ही ही जबाबदारी जिम्मेदारी सोपवलेली होती, परंतु त्यांनी ह्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार, बेकायदेशीर कारभार करत खूप मोठा भ्रष्टाचार, आर्थिक अपहार केला। आणि या संदर्भात त्यावेळी आम्ही आमचे तत्कालीन आमचे अध्यक्ष कैलासवासी तुळशीदास म्हात्रे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली, एसपी ठाणे ग्रामीण एसपींकडे तक्रार नोंदवली, तरी देखील त्यांच्यावरती कारवाई न झाल्यामुळे आम्ही ठाणे मॅजिस्ट्रेट कोर्टापुढे अपील केलं, आणि ठाणे मॅजिस्ट्रेट कोर्टाने यांना निर्देश दिले नवघर पोलीस स्टेशनला की सदर गुन्ह्याचा FIR नोंदवण्यात यावा, आणि याचा तपास करून आमच्या समोर हा रिपोर्ट सादर करण्यात यावा। आणि तेव्हापासून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, आणि हा गुन्हा नोंदवून झाल्यानंतर देखील त्यांना नवघर पोलीस स्टेशनमधनं थोडासा कालावधी मिळाल्यानंतर त्यांनी बरेचसे फोर्जरी कागदपत्र बनवले, बरेचसे त्यांच्या ठराव वगैरे खोटे बनवले, आणि काही डॉक्युमेंट वगैरे मॅन्युप्युलेट केले, आणि त्यामुळे आम्हाला ह्या तपासामध्ये संशय आल्यामुळे आम्ही SP साहेबांकडे तक्रार करून हा गुन्हा नवघर पोलीस स्टेशनकडनं काढून आम्ही आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी विनंती केली, आणि आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा त्यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर तात्काळ ह्या आरोपींनी ठाणे कोर्टामधनं अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला। ठाणे कोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केलेला होता। त्यानंतर आम्ही त्या ठाणे कोर्टामध्ये अप्रोच झालो, आणि ह्या सगळ्या आरोपींचा जामीन, अटकपूर्व जामीन 5 एप्रिल 2019 रोजी रद्द केला। झाल्यानंतर तात्काळ हे आरोपी हायकोर्टामध्ये पोहोचले। हायकोर्टामध्येच देखील त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला। हायकोर्टाने त्यांना तात्पुरता जामीन दिला होता, आणि अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी
10 एप्रिल 2019 पासून जवळजवळ प्रलंबित होती आणि ती 4 वर्ष 9 महिने प्रलंबित राहिल्यामुळे आम्ही ह्या विरोधात सुप्रीममध्ये अपील दाखल केलं आणि सुप्रीमने या माननीय उच्च न्यायालयाला निर्देश दिले की तुम्ही 1 महिन्यात ह्या केसचा सुनावणी घेऊन जो काय असेल तो योग्य निर्णय लावा आणि सुप्रीमने आदेश दिल्यानंतर हायकोर्टाने सुनावणी घेऊन 1 महिन्यामध्ये या प्रकरणाचा निकाल लावला, रिझल्ट दिला आणि 2 आरोपींचे जामीन रद्द केले आणि उर्वरित आरोपींना जामीन मंजूर केले. आता त्याच्यानंतर ह्या 2 पैकी एक आरोपी प्रशांत नरेश पाटील यांनी सुप्रीम मध्ये सुद्धा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. सुप्रीमने देखील तो फेटाळला आणि अखेरीस तो प्रशांत नरेश पाटील काल पोलिसांकडे सरेंडर झालेला आहे. आज त्याच्या कोर्टासमोर त्याची पेशी होणार आहे. तुम्ही जे आरोप लावता, जे घोटाळे झालेले ते नक्की कुठल्या कशामध्ये झालेले आहे त्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा. हा घोटाळा जो झालेला आहे पोषण आहार मध्ये, शालेय पोषण आहार जो विद्यार्थ्यांकडनं शासनाकडनं जो तांदूळ येतो, जो निधी येतो, याच्यासाठी मुख्याध्यापकांच्या मार्फत हा ठेका महिला बचत गटांना देण्यात येतो किंवा त्यांना हे कॉल करून त्यांना पेपरमध्ये जाहिरात देऊन त्यांना निविदा मागवल्या जातात. परंतु मोहन पाटील कार्याध्यक्ष असताना त्यांनी त्या मुख्याध्यापकांना अंधारात ठेवलं, आमच्या मॅनेजमेंट कमिट्या देखील अंधारात ठेवलं. त्यांनी ह्या अगोदर जे महिला बचत गट हे श्रीमती संध्या प्रफुल्ल पाटील यांची जे आदर्श महिला बचत गट जी होती त्यांच्या थ्रूने हे चालत होतं, ते ठेका त्यांनी स्वतःहून रद्द केला आणि त्यांनी स्वतःची जो मधुमोहन महिला बचत गट ही त्यांनी निर्माण केलेली जी संस्था आहे, त्या निर्माण केलेल्या संस्थेला त्यांनी हा ठेका दिला शालेय पोषण आहाराचा, कॅन्टीनचा. परंतु त्यासाठी त्यांनी मॅनेजमेंट कमिटीवरती कुठलाही विषय न घेता, कुठलाही ठराव पारित न करता परस्पर त्यांनी त्यांच्या अधिकारात दिले. आणि हा महिला बचत गट देखील जो आहे त्याची जी महिला जी आहे तिने पोलीस स्टेशनला जेव्हा स्टेटमेंट दिली तेव्हा तिने सरळ सांगितलं, मला याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी कुठलाही खिचडी पकवलेली नाही ना मी संस्थेमध्ये कुठला करारनामा करायला गेलो. परंतु मोहन पाटलांनी, मी त्यांची कार्यकर्ते असल्या कारणाने माझ्या कोऱ्या चेकवर सहीन घेतल्या आणि खिचडी किंवा काढलेले पैसे किंवा तांदूळ या संदर्भात मला काही एक मात्र माहिती नाही असं तिने सरळ जी महिला बचत गटाची अध्यक्षा होती राठोड म्हणून, सौ राठोड यांनी पोलिसांना स्टेटमेंट दिलेली आहे. मुख्याध्यापकांनी देखील स्टेटमेंट दिली आहे की आम्ही दबावाखाली होतो, आम्हाला काही न सांगताना यांनी परस्पर त्यांच्या महिला बचत गटाला. व्यतिरिक्त पण अजून काही घोटाळे आहेत का? या व्यतिरिक्त दुसरा आहे तो कॉम्प्युटर घोटाळा, जी रिंग इंडिया म्हणून कंपनी ह्या दोघांनी संघटितपणे स्थापन केली आणि त्या रिंग इंडिया कंपनीला वार्षिक ठेका दिला 2015 रोजी. आणि हा वार्षिक ठेका देण्याचं त्यांनी जे षडयंत्र जे केलं हे त्यांनी षडयंत्र करून आमच्या मीटिंगमध्ये 13 डिसेंबर 2015च्या मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंग समोर हा विषय ठेवला की असा वार्षिक ठेका रिंग इंडिया कंपनीला द्यायचा आहे 1,38,00,000. तर आम्ही म्हटलं हा एवढा विषय तुम्ही घेतलेला आहे, या संदर्भात आपल्याला शालेय विद्यार्थ्यांकडनं या संदर्भात किती निधी येतो आणि कशा पद्धतीने एवढी आवश्यकता काय, याच्यामध्ये काय सर्व्हिस देणार. तर त्याच्यामुळे हा विषय पुढच्या मिटिंगला आपण घेऊ, याचा रिसर आम्हाला अहवाल लागेल आणि मग आपण चर्चा करू. आणि ती मिटिंग त्यावेळी तहकूब झाली. ही तहकूब झालेली मिटिंग जवळजवळ 6 महिन्यापर्यंत ती तहकूब मिटिंग झाली नाही. आणि ह्या तहकूब मिटिंग पूर्ण न होतात त्यांनी तो खोटे मिनिट्स बनवले आणि खोटे करारनामे बनवून रिंग इंडिया कंपनीला ठेका देऊन देखील टाकला. आणि जेव्हा आमच्या लक्षात आले की अशी रिंग इंडिया मार्फत अशी बिलं काढली जातात त्यावेळी आम्ही तो तपास केला. आरोप झालेला आहे. आता डिजिटल आयडी कार्ड बद्दल तुम्ही बोलता, तो जरा विषय जरा थोडक्यात सांगा. रिंग इंडियाला त्यांनी मोहन पाटील यांनी जो ठेका दिला संघटितपणे, त्याच्यामध्ये त्यांनी कॉम्प्युटर मेंटेनन्स सर्व्हिसेस आणि डिजिटल आय कार्ड विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात आणि दुसरेही असे काही मुद्दे होते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आमच्या संस्थेमध्ये 2015 पर्यंत जवळजवळ
200 ते 250 संगणक आमच्या संस्थेचे आणि कॉलेजचे मिळून होते आणि त्याचं मेंटेनन्स आणि सर्व्हिसेस याच्यासाठी वर्षाला जास्तीत जास्त 5 ते 6 लाखाचा खर्च होत होता आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी एक ठेका देण्यात आला होता वार्षिक 2 लाखाला आणि ह्या डिजिटल आय कार्ड ह्यांनी त्याच्यामध्ये जे मेन्शन केलं त्या याच्यामध्ये आय कार्ड जी विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहेत त्या ती साधी 2 रुपयाची आय कार्ड आहेत, त्याच्यामध्ये डिजिटल असे चिप्स नाही आहेत आणि अशा पद्धतीने ह्या ठेका देऊन 1,38,00,000 वर्षाला आणि टोटली 5 वर्षाचा जवळ 7 करोडचा हा ठेका त्यांनी देऊन टाकला आणि त्यांची बिलं देखील झटाझट चेकवर त्यांनी काढून टाकले आणि हे जे पैसे जे त्या रिंग इंडियाच्या कंपनीच्या मार्फत हे त्या कंपनीमधून हे आपसामध्ये वाटून घेऊ लागले आणि अशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आमच्या निदर्शनास आली म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केली. या संदर्भात कित्येक महिने न्यायालयीन लढा चालू होता. आता न्यायालयीन लढ्याचा आता शेवटचा टप्पा काय आहे? आता सुरुवात आता शेप काय आहे सध्या तरी? आता जवळजवळ 4 वर्ष 10 महिन्यांनी यांना इंटरिम बेल ची सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये हे 2 प्रमुख जे आरोपी आहेत मोहन मधुकर पाटील आणि प्रशांत नरेश पाटील यांचे बेल माननीय हायकोर्टाने रिजेक्ट केलेले आहेत आणि प्रशांत यांचा बेल माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील रिजेक्ट केलेला आहे. त्याच्यामुळे आता तो आज सरेंडर झालेला आहे. त्याची आता जी काय आहे ती चौकशी आर्थिक गुन्हे शाखा ही त्यांच्या पद्धती घेईल आणि बरेचसे जे फ्रॉड डॉक्युमेंट बनवलेले आहेत बऱ्याचशा ज्या आर्थिक व्यवहार केले आहेत या सर्वांचा साक्षीदार हा प्रशांत नरेश पाटील आहे कारण तो लेखापाल होता आणि त्याच्या अटक होईल का? आता ते आर्थिक गुन्हे शाखा ज्या पद्धतीने तपास करील आणि त्यांच्या तपासावरती सर्व अवलंबून आहे आणि आम्हाला तरी वाटते की हे सर्व संघटित गुन्हेगार आहेत. या आरोपींना देखील किती रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न झालंय आतापर्यंत तो 10 करोडच्या वरती आहे. आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखीन जे काय खुलासे येतील त्यावरतीच अवलंबून आहे. मोहन पाटील यांनी या अभिनव शेतकरी मंडळाच्या व्यतिरिक्त इतर दुसरीकडे यांनी ठेका घेतलेला आहे का? म्हणजे त्यांनी सेवा पुरवली आहे का? त्याच्या नावावर महापालिकेचे ठेके घेतले आहेत का? असं काही निष्पन्न नाही त्यांनी फक्त ती महिला बचत गट अशा त्यांच्या 2 संस्था होता. एक मधुमोहन महिला बचत गट आणि त्याच्यात त्यांचे रजिस्ट्रेशन व्यवस्थित नसल्यामुळे त्यांचं पॅन कार्ड नसल्यामुळे शासनानेच त्यांचा पेमेंट बंद केला आणि त्यांचा पेमेंट बंद केल्यानंतर त्यांनी अन्नपूर्णा महिला बचत गट ही दुसरी संस्था त्यांनी निर्माण केली. त्या दुसऱ्या संस्थेला ठेका दिलेला होता आणि तो ठेका दिल्यानंतर त्यावेळी आम्ही मोहन मधुकर पाटलांना कार्याध्यक्ष पदावरून इकडनं बाहेर केलं आणि आम्ही स्वतः इकडे पदाधिकारी झालो. त्यानंतर या महिला बचत गटाने इकडे यायचं बंद केलं.